की गरीबातल्या गरीब झोपडीतल्या बाईला किंवा एखाद्या तांड्यावरच्या बाईला सुद्धा जवळ धरून तिची काय समस्या आहे नोकरीमध्ये सांगायला मी नोकरी असल्यानं सरकारची नोकरी आहे आम्हाला भीती असते आहे की नाही आम्हाला काय होईल काय नाही पण न भीता न करता ते विशेष चर्चा करायची आणि त्यांची समस्या काय आहे हे ते नेहमी त्या बाईच्या समस्येचा जो काही मार्ग आहे तो काढून मोकळ्या करायचे मला एवढंच सांगायचं आहे अरे माणसा त्यांच्या या वागण्यामधून आणि त्यांच्या या बोलण्यामधून राहणीमानामधून एवढ्यावरच्या महाराज सुद्धा छोटे होते माझ्या पुढे महाराज आहेत असते ते छोटं होतं पोरग आता ते एवढे मोठे बुद्धी विद्वान झाले आहेत म्हणून मला काय म्हणायचंय अरे माणसा माणसारखा वाग तू अरे माणसा मानव जन्म दिलेला आहे अरे माणसा माणसासारखा वाग तू आणि दुबळ्याला अरे दुबळ्याची येता हक्क स्वाभिमानाने जाग तू त्या प्रकारचे सोनकांबळे सर आहेत आणि त्यांना एवढा पुरस्कार हा आपोआप मिळत नसते करावं लागते ऐकतं येत नसते ऐकता आलं तरी अलकाचं पीठ वाऱ्यानं जाते कष्टाचं पीठ कोणी हिरकावू शकत नाही स्वतःने केलेलं काम कोणी हिरकावू शकत नाही लोकांच्या बळावर कोणी वाढलं म्हणून मोठं होत नाही मला एवढं सांगायचं आहे मी आंबेडकरवादी बाई जरी असले तरी मी आंबेडकरवादीच बाई आहे पण मला माझ्या माणसाचा नाही तर इतरही माणसाचा जो कोणी समाजासाठी कार्य करत जो कोणी समाजासाठी आपलं जीवन लावील त्यामधून त्यांचा सत्कार करणं त्यांचा सोहळा झाला असेल तर तिथं जाणं माझं अधिक कर्तव्य आहे म्हणून मी आज इथं उपस्थित आहे सर मी काही जास्त बोलू शकत नाही तरी पण त्यांना या निमित्तानं या सत्काराच्या निमित्तानं असंच त्यांचं पुढील आयुष्य सुखी समृद्धी आयुष्य आरोग्यदायी जावं एवढी प्रार्थना करू शकते कारण मी आता त्यांच्यावर मोठीच आहे ते लहान आहेत माझ्यापेक्षा त्याला मी आरतुर बोलते पण आता त्यांचा सत्कार आहे म्हणून आवाज घालायला लागले पण मी ते लहान आहेत माझ्यापेक्षा त्याच्यासाठी मी त्यांना एवढाच आशीर्वाद देऊ शकते की त्यांनी असं झुंजत राहावं आणि काय म्हणायचंय शेवटी मला देहाची करून पंती श्वासाची करून वाद देहाची करून पंती श्वासाची करून वाद लावीला दिवा भीमाने भयान अंधारात लावीला दिवा भीमाने भयान अंधारात आणि त्याच वाटेवर चालणारे उत्तम कांबळे हे सुद्धा दिव्या लावण्याचं काम उजेड प्रकाश देण्याचं काम सतत करत राहो एवढी अपेक्षा करते आणि तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानते जय भीम नमस्कार सर